अखेर शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आली। संपूर्ण राज्यात आनंदोत्सव सुरू झाला। आता 26 जानेवारीला कर्जमाफी होणार। 5 मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले। आता कर्जमाफी होणार म्हणजे होणार। राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काल रात्री घेतलेल्या बैठकीत पैसे मंजूर केलेत। आता कोणत्याही क्षणी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। पण शेतकऱ्यांना एक इशारा दिला गेलाय, 5 कागदपत्रे रेडी ठेवा। शेतकऱ्यांनी हे 5 कागदपत्रे काढून ठेवा। जे शेतकरी हे 5 कागदपत्रे काढतील त्यांची कर्जमाफी आता लगेच होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट होणार नाही। ज्या शेतकऱ्यांकडे ही 5 कागदपत्रे असतील, जे शेतकरी ही 5 कागदपत्रे घेऊन येतील त्यांनाच फक्त कर्जमाफीचा लाभ मिळणार। राज्यात कर्जमाफीची प्रक्रिया आत्ताच सुरू झालेली आहे। सरकारने एक विशेष समिती नेमली, त्या समितीचा अहवाल आलेला आहे, ज्यामुळेच संपूर्ण अर्थ मंत्रालय कामाला लागले। आता सर्व शेतकऱ्यांची 2 लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय आत्ताच 5 मिनिटांपूर्वी घेण्यात आलाय। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता सर्व शेतकऱ्यांसाठी आली आहे, कारण की कर्जमाफीच्या प्रक्रियेला आता वेगाने सुरुवात झाली। मुख्यमंत्र्यांनी तातडीची सूचना दिलेली आहे शेतकऱ्यांना की ही 5 कागदपत्रे रेडी ठेवा, कारण की शेतकऱ्यांचे भविष्य आता या 5 कागदपत्रांवर आहे। जे शेतकरी 2 दिवसांच्या आत ही 5 कागदपत्रे काढून घेतील त्यांना 15 ते 20 दिवसांच्या आतमध्येच त्यांच्या खात्यातून 2 लाख रुपये कर्जमाफीचे वजा होणार आहेत, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली, ज्यासाठी फक्त ही 5 कागदपत्रे आवश्यक आहेत। पहा, राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। गेल्या 5 वर्षांपासून वाट बघत बसलेल्या शेतकऱ्यांना अखेर कर्जमाफीची अधिकृत घोषणा झाली। अखेर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश आलं। 2 दिवसांच्या आतमध्ये 5 कागदपत्रे जमा करा आणि 15 दिवसात कर्जमाफी घ्या, असं सरकारने स्पष्ट सांगितले। मुख्यमंत्री साहेबांनी एक तातडीचा आदेश काढलाय, ज्यामध्ये 5 कागदपत्रे तयार ठेवायला सांगितलेत। आता ज्या शेतकऱ्यांकडे ही 5 कागदपत्रे नसतील त्यांना कुठल्याही कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही। त्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी एक समिती देखील नेमलेली आहे। एक विशेष GR देखील आज आलेला आहे। 2 दिवसांच्या आतमध्ये जे शेतकरी ही 5 कागदपत्रे आणतील त्यांची 2 लाख रुपयांचं कर्ज हे सरसकट माफ होणार आहे। 15 बँकांना 34,000 कोटींचा निधी आता देण्याची तयारी सरकारने केलेली आहे। पण 5 कागदपत्रे अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे जे शेतकरी ही 5 कागदपत्रे देतील फक्त त्यांनाच या कर्जमाफीचा फायदा होणार, असं सांगण्यात आलंय। ही 5 कागदपत्रे अतिशय महत्त्वाची आहेत, कारण की आधीसारखी ही कर्जमाफी सरसकट होणार नाहीये। या कर्जमाफीमध्ये बरीचशी चाळणी लावण्यात येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची चाळणी ही 5 कागदपत्रांची असणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर जे शेतकरी ही 5 कागदपत्रे काढतील त्यांच्या खात्यातून 2 लाख रुपयांचं कर्ज थेट कट होणार आहे। म्हणजे ते असं दिसेल की कधी घेतलंच नव्हतं, कारण की सरकारने तसा आदेश काढलेला आहे। फक्त 5 कागदपत्रे रेडी ठेवायला सांगितले। तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणती 5 कागदपत्रे शेतकऱ्यांना रेडी ठेवायला सांगितलेली आहेत। कोणत्या 15 बँकांचे कर्ज आता माफ होणार, सरकारकडून कोणत्या अटी शर्ती निकष शेतकऱ्यांसाठी लावण्यात आलेले आहेत, कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, कोणत्या शेतकऱ्यांची होणार नाही। तसेच आपण अतिशय महत्त्वाची माहिती आज व्हिडिओमध्ये घेतोय। जर तुम्हाला 2 लाख रुपयांचं कर्ज जर तुमचं माफ करून घ्यायचं असेल, तुम्हाला 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीची गरज असेल, तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक तुम्ही पाहायचा आहे। पहा, आता तुम्ही जर बँकेतून तुमच्या शेती पिकासाठी कर्ज घेतलं असेल, शेतीच्या कामासाठी कर्ज घेतलं असेल, कशासाठी कर्ज घेतलं असेल, तर तुम्हासाठी सरकारने ही अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी दिली आहे। आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, पण सर्वांची होणार नाही। तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी करण्यासाठी 5 विशेष कागदपत्रांची मागणी केली आहे। आता या 5 पैकी 2 कागदपत्रे जुनी असणार आहेत, पण 3 कागदपत्रे नवीन तुम्हाला काढून ठेवायला सांगितलं आहे। 2 कागदपत्रे आत्ताच शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहेत, पण 3 कागदपत्रे नवे काढायचे आहेत। पहा, या 5 कागदपत्रांपैकी एक जरी कागदपत्र तुम्ही काढायचं विसरलात तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे कर्जमाफीचा फायदा होणार नाही। तुमचं कर्ज सरकारने सांगितलेल्या रकमेपेक्षा जास्त असेल तर सरकारी रकमेपेक्षा जास्त असलेली कर्जमाफी देखील होऊ शकते। तर यासाठी तुम्हाला ही 5 कागदपत्रे आवश्यक असणार आहेत। आता तुमचं जर कर्ज जास्त असेल, 2 लाखांपेक्षा जास्त असेल, 3 लाख, 4 लाख, 5 लाख असेल, तर ते कसं माफ होणार याविषयी देखील सूचना सरकारने दिली आहे। ती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे। पहा, 2017 ते 2025 पर्यंत तुम्ही शेती पिकासाठी कर्ज घेतलं असेल तर तुमच्यासाठी आत्तापर्यंतची सर्वात मोठी गुड न्यूज समोर आली आहे।
अखेर शेतकऱ्याच्या लढ्याला, शेतकऱ्याच्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे. सरकारकडून राज्यातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची तातडीची सूचना देण्यात आली आहे. सरकारला केंद्र सरकारकडून म्हणजे नरेंद्र मोदी यांच्याकडून निधी मिळाला आहे, जो 34,000 कोटींचा निधी आहे, जो आता बँकांना वर्ग होणार. म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी देखील याची त्या ठिकाणी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. पहा, पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आम्ही कर्जमाफी करणार आहोत. आम्ही तारीख देखील दिलेली आहे. बच्चू कडू यांना त्यांनी आश्वासन देखील दिलेलं आहे. कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांची आम्ही फसवणूक करणार नाही. फक्त ही 5 कागदपत्रे रेडी ठेवायची आहेत. मग ती 5 कागदपत्रे कोणती कोणती आहेत? कोणत्या 15 बँकांमधील आता पैसे कट होणार आहेत? 2 दिवसात कोणत्या 15 बँकात पैसे सोडण्यात येणार आहेत? सरसकट 2 लाख रुपयांचं कर्ज कोणत्या शेतकऱ्यांचं माफ होणार आहे? कोणत्या शेतकऱ्यांना यादीतून बाहेर काढला जाणार आहे? सगळं सविस्तर आता त्यांनी सांगितलं आहे. पहा, लवकरात लवकर तुम्हाला फक्त ही 5 कागदपत्रे रेडी ठेवावी लागणार आहेत. तुम्ही जर ही कागदपत्रे काढायला गेलात आणि जर लवकरात लवकर काढली नाहीत तर तुमचं कर्ज माफ होणार नाही. पहा, 2 दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला कागदपत्रे काढून जमा करायला सरकारने सांगितलंय, कारण की शेतकऱ्यांची यादी आता जवळपास फायनल होत आली आहे. पहा, सरकारने तारीख दिली आहे पुढील 2-4 महिन्यांची, पण यामध्ये तुम्हाला ही कागदपत्रे जर तुम्ही जमा केली तरच तुमचं त्या यादीत नाव येईल, अन्यथा 6 महिन्यांनी तुमच्या हातात कसलंही येणार नाही. पहा, यातली 2 कागदपत्रे जुनी आहेत, 3 कागदपत्रे नवीन आहेत. पहा, सरकारला महत्त्वाची सूचना याच्यात देण्यात आली की फक्त गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार करणार आहे. पहा, जे माजी आमदार बच्चू कडू आहेत की ज्यांनी एवढं मोठं आंदोलन उभारलं होतं, ते देखील म्हणाले आहेत की जे खरंच गरजू शेतकरी आहेत त्यांनाच कर्जमाफी द्या. मग असे शेतकरी आहेत की ज्यांचे सरकारी नोकरदार आहेत, पेन्शन घेत आहेत किंवा टॅक्स वाचवण्यासाठी शेती घेतलीय, तर अशा प्रकारच्या शेतकऱ्यांना मुळीच कर्जमाफी मिळू नये असं स्वतः बच्चू कडू यांनी देखील म्हटलेलं आहे. ज्यामुळे आता जे शेतकरी खरोखर गरजू आहेत, गरजवंत आहेत, ज्यांची खरी परिस्थिती बेताची आहे, ज्यांची खरंच कर्ज भरण्याची त्यांची ताकद नाही, तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी आता होणार आहे. मग गरीब शेतकरी म्हणजे कोणते शेतकरी, कशावरून ठरतील ते गरीब शेतकरी आहेत? तर त्यासाठी सरकारने 5 कागदपत्रे आणायला सांगितली आहेत. जे शेतकरी लवकरात लवकर ही 5 कागदपत्रे जमा करतील तर त्यांना गरीब म्हणून सिद्ध होतील ते, आणि नंतरच पुढच्या काळामध्ये त्यांचं नाव त्या कर्जमाफीच्या यादीत येईल आणि अक्षरशः त्यांच्या बँकेतलं कर्ज एका क्षणात नील होऊन जाणार आहे. पण पहा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला या 5 कागदपत्रांविषयी माहिती घेणं गरजेचं आहे. आता पहा, व्हिडिओच्या माध्यमातून आपण जर तुमचं कर्ज जर 2 लाखाच्या वर असेल, तुम्ही शेती पिकासाठी मागील 5 वर्षात कर्ज काढून ठेवलं असेल आणि ते कर्ज तुमचं 2 लाखाच्या वर गेलं असेल, तर मग काय करायचं आहे याची देखील महत्त्वाची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. आता पहा, कोणत्या बँकांमध्ये कर्जमाफी होणार, संभाव्य बँकांची यादी आधी घेऊयात आणि नंतर कोणते कागदपत्रे लागणार पाहूया. आता पहिली गोष्ट पहा, जिल्हा मध्यवर्ती बँका. बरेचसे शेतकरी काय करतात, जिल्हा मध्यवर्ती बँक आहे किंवा जिल्हा सहकारी बँक आहे, तर अशा प्रकारच्या बँकांमधून काय करतात, कर्ज घेतात बऱ्याच वेळा. मग या जिल्हा बँका असतील किंवा जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, तर या शेतकऱ्यांचं कर्ज, याच्यामध्ये खूप सारं कर्ज काढलेलं आहे. यामध्ये कर्ज सरकारच्या माध्यमातून हे देखील माफ केलं जाणार आहे. फक्त 5 कागदपत्रे तुम्हाला आवश्यक आहेत. त्यानंतर स्टेट बँकेमध्ये जवळपास 50 ते 60% शेतकऱ्यांनी स्टेट बँकेतून कर्ज घेतलंय. काहींनी बँक ऑफ इंडियामध्ये घेतलंय, त्यांचे पैसे कट होणार आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये देखील बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवलंय. बँक ऑफ बडोदा आहे, त्यानंतर HDFC सारख्या खाजगी बँकेत कर्ज काढले. ICICI बँकमध्ये कर्ज आहे. कोटक महिंद्रामध्ये फारसं कमी आहे. पण त्याचबरोबर असा एक मोठा प्रॉब्लेम आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पतसंस्थेचं कर्ज काढलेलं आहे. आता पतसंस्थेच्या कर्जासाठी सरकारचा कदाचित वेगळा काहीतरी निर्णय लागू शकतो, पण ज्यांनी राष्ट्रीयकृत आणि काही मोठ्या खाजगी बँकेत कर्ज काढलं असेल तर कदाचित त्यांच्या कर्जमाफीमध्ये फारशी अडचण येणार नाही. पण ज्या शेतकऱ्यांनी पतसंस्थेचं काढलं किंवा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीचं काढलं किंवा गावागावात चालणाऱ्या छोट्या छोट्या पतसंस्थेत काढलं, तर त्यांच्यामध्ये कदाचित प्रॉब्लेम त्यामध्ये येऊ शकतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 5 कागदपत्रे हे विसरू नका. जर ही 5 कागदपत्रे तुम्ही दिली नाहीत तर 100% तुम्हाला कुठलाही लाभ मिळणार नाही. आता 5 कागदपत्रे सांगणारच आहे, पण मुख्यमंत्री साहेबांनी एक समिती गठीत केली आहे. आता समिती ही कर्जमाफीसाठी असणार आहे. पहा, कर्जमाफीसाठी असणार आहे, त्यामुळे सरकारने स्पष्टपणे सांगितलंय की कर्जमाफी होणार आहे. थोडासा वेळ लागेल, पण शेतकऱ्याला फोन येऊ लागले बँकांचे की कर्ज तातडीने भरा, कर्ज तातडीने भरा, नाहीतर जप्ती आणू.
तुमच्या घराकडे येऊ, तुमची शेती जप्त करू, तुमचं घर जप्त करू. तर अशा प्रकारच्या धमक्यांना आता अजिबात घाबरू नका, असं मंत्रिमंडळाने सांगितलं आहे की कर्जमाफी 100% होणार आहे. अशी एक प्रकारची दिलासादायक बातमी सरकारने त्या ठिकाणी दिलेली आहे. आता 5 कागदपत्रे पहा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 5 कागदपत्रे सांगतो. सर्वांनी लक्ष देऊन व्यवस्थित ऐकायचंय. बघा, या 5 पैकी कोणतंही एक जरी कागदपत्र तुमच्याकडे नसेल, ते मिसिंग असेल, ते तुम्हाला लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे. अन्यथा तुमचा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये होऊ शकतो. पहा, आता आधार कार्ड लागणार आहे. पहिली गोष्ट, तुम्ही म्हणाल आधार कार्ड तर प्रत्येकाकडे असतं, पण लक्षात घ्या, आधार कार्ड जरी प्रत्येकाकडे असलं तरी त्या आधार कार्डमध्ये बऱ्याच दुरुस्त्या करायच्या राहिलेल्या असतात. बऱ्याच वेळा नावामध्ये काहीतरी मिस्टेक असतो, त्याचबरोबर पत्ता व्यवस्थित दिलेला नसतो. बऱ्याचशा 99% यात गंमत अशी झाली आहे की तुमची जन्मतारीख व्यवस्थित दिसत नसते. फक्त तुमचं जन्माचं वर्ष दिसतं, तुमची तारीख वगैरे काहीच दिसत नाही. तर अशा प्रकारचं जर आधार कार्ड असेल तर ते सदोष मानलं जाईल आणि ज्यामुळे कदाचित तुम्हाला